गुरुवारी पाकिस्तानामधून एक मोठी बातमी समोर आली। दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या अमीर हमजा या क्रूर दहशतवाद्यावर हल्ला झाला। अज्ञात हल्लेखोरांनी एक न्यूज चॅनलच्या कार्यालयाबाहेर त्याच्यावर बेछूट गोळीबार केली। या हल्ल्यात अमीर हमजा गंभीररित्या जखमी झाला। सध्या त्याची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे सांगण्यात येते। ज्या हमजाने कधी काळी भारताच्याही नाकात दम आणला होता, त्याच हमजाला थेट पाकिस्तानात संपवण्याचा प्रयत्न झाला। ही बातमी भारतीयांसाठी आनंदाचीच होती। जो पाकिस्तानात दहशतवाद्यांची फॅक्टरी समजला जातो, त्याच पाकिस्तानला शरणार्थी दहशतवाद्यांनाही संरक्षण देता येत नाही, हे आता समोर आलंय। भारताचा कट्टर शत्रू व जागतिक दहशतवादी असलेला अमीर हमजावर नेमकं कोणी हल्ला केला आणि हे सगळं प्रकरण नेमकं काय, हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी मैथिली आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 जागतिक घडामोडीचं परफेक्ट अनालिसिस। 2005 मध्ये बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सवर हल्ला झाला होता। या हल्ल्यात तेथील एका प्राध्यापकाचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी झाले होते। हा हल्ला केला होता अमीर हमजाने। होय, ज्या अमीर हमजावर गुरुवारी पाकिस्तानमध्ये हल्ला झाला तोच हा हमजा। हमजा हा भारताचा कट्टर शत्रू त्यापूर्वीही होता। 2005 ते 2012 पर्यंत या हमजाने भारतातील अनेक दहशतवादी कारवायांना अंजाम दिला होता। ऑगस्ट 2012 मध्ये अमेरिकेनेही त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं। हमजा हा मूळचा पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गुजरानवाल येथील रहिवासी आहे। त्यानंच हजीफ सईदच्या सोबतीनं लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेची स्थापना केली। अफगाण मुजाहिदीन या संघटनेचा तो जुना सैनिक आहे। लष्कर-ए-तैयबाचा मुख्य विचारवंत म्हणून तो कुप्रसिद्ध होता। आपल्या प्रक्षोभक भाषांमुळे व प्रक्षोभक लिखाणामुळे तो जागतिक अनेक देशांमध्ये कुख्यात अतिरेकी म्हणून ओळखला जात होता। हमजा म्हणजेच तरुणांचं ब्रेन वॉश करून त्यांना अतिरेकीचं प्रशिक्षण देणारी चालती फिरती फॅक्टरीज होती। 2005 मध्ये बेंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सवर याच हमजाने व त्याच्या साथीदार असलेल्या अबू सैफुल्लाने हल्ला केला होता। 2025 मध्ये अबू सैफुल्ला यालाही पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी काही अज्ञातांनी भर रस्त्यावर ठोकले। काही अज्ञातांच्या हल्ल्यात सैफुल्ला जागीच ठार झाला। आता हमजावरही हल्ला झाला। हमजावर गुरुवारी झालेला दुसरा हल्ला होता। यापूर्वी गेल्या वर्षी जेव्हा सैफुल्लाला खल्लास करण्यात आले, त्यानंतर हमजावरही हल्ला झाला होता। मे 2025 मध्ये झालेल्या त्या हल्ल्यात तो थोडक्यात बचावला होता। लाहोरमधील त्याच्या घरी काही अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या कमरेवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या। त्यानंतर त्याच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार झाले होते। आता गुरुवारी पुन्हा त्याच्यावर बेछूट गोळीबार झाला। हमजा हा लष्कराचा केंद्रीय सल्लागार समितीचा सदस्यही आहे। हजीफ सईदच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या विविध ट्रस्ट व धर्मदाय संस्थेचे काम तो पाहत होता। दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करणे, लष्कराच्या मोहीम राबवणे, भारतात हल्ले करणे अशी तो काम करत होता। हाच हमजा जेव्हा पाकिस्तानला डोईजड झाला तेव्हा 2018 मध्ये त्याच्यात जमात अल दावा या संघटनेवर बंदी घालण्यात आली। त्यानंतर हमजाने जैश-ए-मनकाफा या नावाची संघटना स्थापन केली। जैश-ए-मनकाफा ही संघटना सध्या काश्मीरमध्ये सक्रिय होती। निधी गोळा करून भारताला दहशतवादी कारवाया करणे हे या संघटनेचे सध्याचे काम होते। भारतालाही तो हवा होता। गुरुवारी लाहोरमध्ये पिंडी स्टॉप जवळ 2 अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला। एका स्थानिक टीव्ही चॅनलवर मुलाखत देऊन हमजा त्याच्या कारने घरी चालला होता। त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याच्यावर बेछूट गोळीबार केला। हमजा सोबत या कारमध्ये पाकिस्तानचे न्यायाधीश नजीर अहमद गाझी हे देखील होते। हे दोघेही या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे। पाकिस्तानामधील काही बातम्यांचा संदर्भ घेतला तर हमजा या हल्ल्यात ठार झाला, परंतु पाकिस्तानने याबाबत अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही। गेल्या 4 वर्षात पाकिस्तानच आश्रयास असलेल्या अनेक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे। आतापर्यंत जे अतिरेकी भारताविरुद्ध कारवायांमध्ये सहभागी होते, त्यातील अनेक जण संपविण्यात आले आहे। आता भारताच्या या शत्रूंना कोण संपवलं, हा प्रश्न अनेकांना पडलाय। भारताच्या शत्रूंना संपविणारी एक अज्ञात साखळी पाकिस्तानात कार्यरत आहे। काही दिवसांपूर्वी आलेल्या धुरंधर या चित्रपटातही याच साखळीचा उल्लेख केलेला होता। आता हमजावर हल्ला झाल्यानंतर या चित्रपटात दाखवलेली साखळी अजूनही पाकिस्तानात
ऍक्टिव्ह आहे का या चर्चा सुरू आहे. मार्च 2022 मध्ये कंधार विमा हायजॅक प्रकरणातील आरोपी जहूर मिस्त्री याची कराचीत हत्या झाली. त्यानंतर मे 2023 मध्ये खालिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवड यालाही लाहोरमध्ये संपविण्यात आले. 2024 मध्ये युनायटेड जिहाद काउन्सिलचा मोरक्या शेख जमील अर रहमान याचा खून झाला. मार्च 2025 मध्ये दहशतवादी हजीब सईदचा पुतण्या लष्करी कमांडर अब्रू कतल याची हत्या झाली. मार्च 2026 मध्ये जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा भाऊ मोहम्मद ताहिर अनवर याची हत्या झाली. याशिवाय जियाउर रहमान राजौरी हल्ल्याचा सूत्रधार अबू कासिम काश्मीरी, हिजाबुलचा बशीर अहमद पीर यांचीही एक एक करून खात्मा करण्यात आल्या. भारत विरोधात जो कोणी समोर येतोय तो पाकिस्तानमध्येच संपवला जातोय. मग हे सगळं कोण करतंय? भारताच्या शत्रूंना थेट पाकिस्तानमध्ये एक एक करून कोण संपवतंय हीच खरी तर गंमत आहे. मित्रांनो, या दहशतवाद्यांना कोण संपवतंय असं तुम्हाला वाटतंय? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.